आणीबाणीच्या काळात एकीकडे निवडणुका लांबल्या होत्या, मात्र त्याच वेळी एक निवडणूक चक्क नागपूर सेंट्रल जेलमध्ये पार पडली होती। त्या आदर्श निवडणुकीत 500 मिसा कैद्यांनी मतदान केलं होतं, अशी माहिती लोकतंत्र सेनानी संघाचे उपाध्यक्ष रवी कासखेडीकर यांनी दिली आहे। आपल्यासोबत रवींद्र कासखेडीकर आहेत। रवींद्र कासखेडीकर 1975 मध्ये जेव्हा देशात आणीबाणी लागू करण्यात आली तेव्हा अवघ्या 22 वर्षाचे होते आणि नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचे ते अध्यक्ष होते आणि तेव्हा त्यांनी जी विद्यार्थी चळवळ या लोकशाहीला वाचवण्यासाठी चालवलेली होती, त्यामुळे त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं। रवींद्रजी, तेव्हा लोकतंत्रवर एक घाला घालण्यात आलेला होतं। आपण कशी चळवळ चालवली होती आणि आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य कदाचित तेव्हा तुरुंगात होते? एक थोडंसं त्याला दादागिरी गुंडागिरी असा प्रकार चालू होता। शासनापुढे कोणाचं टिकत नव्हतं। वृत्तपत्राचं स्वातंत्र्य जे आहे हे जे अगदी आपलं देशामध्ये फार डिअरेस्ट ऑफ द थिंग ज्याला म्हणता येईल असा हा विषय होता, पण त्याला सुद्धा मानणं इमर्जन्सीमध्ये त्याच्यावरती घाला घातला गेला। फंडामेंटल राईट, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ स्पीच, या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्याला जाळेबंदी झाली होती आणि त्या संदर्भामध्ये हे एक नवीन पण मोठं आंदोलन, एक मोठं हा कुठारा घात होता। नागपूरच्या तुरुंगात जेव्हा आपण इमर्जन्सीच्या काळात होते, इथे जे ज्येष्ठ स्वयंसेवक, ज्येष्ठ पत्रकार मागो वैद्य आहेत, त्यांच्या नेतृत्वामध्ये एक निवडणुकीची प्रक्रिया जेलमध्ये पार पाडण्यात आली होती सर्व मिसाबंदींकडून। नेमकं काय प्रक्रिया होती, काय उद्दिष्ट होता, काय प्रसंग होता? नाही, बाबूराव आम्हाला सदैव मार्गदर्शक होते। आम्ही आमच्या काही लोकांच्या डोक्यात आलं की आपण लोकशाही लोकशाही म्हणतो, तर लोकशाहीतला जो प्रमुख अंग आहे ते म्हणजे इमर्जन्सी, आपला इलेक्शन। तर इलेक्शन आयडियली कसं व्हायला पाहिजे म्हणून आयडियल इलेक्शन आम्ही जेलमध्ये घडवलं होतं। व्यवस्थित बॅलॉट पेपर छापले होते, इलेक्शन झाले होते, प्रचार सभा झाल्या होत्या। 2 कॅन्डिडेट होते, एक भंडारा जिल्ह्याचे एक होते आणि एक नागपूरचे होते। तर त्यांचा प्रचार म्हणजे तो भंडारा जिल्ह्याचा माणूस आहे तो अशिक्षित होता आणि नागपूरचा सुशिक्षित होता। एक हाईड पार्क कॉर्नर म्हणून एक लंडनला जागा आहे की जिथे लोक आपापला विचार मांडतात आणि ज्याला ऐकायचा तो विचार तो उभा राहतो। तसं हे इलेक्शन पूर्वी आम्ही हाईड पार्क कॉर्नरचा फेस्टिवल घेतला होता, तो कार्यक्रम घेतला। एका वेळेला 20 लोक भाषण देत होते आणि 20 जण जे विषय मांडत होते तो लोकशाही संबंधी होते। सुदृढ लोकशाही कशी होईल, काय करायला पाहिजे, असा हा कल्पक कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमांना शेवटी असंच झालं की बा जोपर्यंत जो कॅन्डिडेट हा सुशिक्षित राहत नाही त्याला निवडून कसा धोका आहे आणि जो सुशिक्षित आहे त्याला जिंकल्याने कसं आपली डेमोक्रेसी चांगली होईल, असा याच्यातनं आम्हाला मेसेज द्यायचा होता। म्हणजे लोकशाही वाचवण्याचा लढा देताना आपण सगळे तुरुंगात गेले आणि मग तुरुंगामध्येही समाजातला हे मिळाली असा प्रयत्न होता। समाजामध्ये जे आपल्याला करायचं आहे पुढे लोकशाहीचं संवर्धन, तर ते करण्याच्या दृष्टीने मला आपण त्याचा डेमो जो आहे तो जेलमध्ये केला होता।